खूप चांगली मैत्रीण आहे. 10 वर्षाची मैत्रीण आहे. पण या गेममध्ये जाऊन मला कळलं, की राखी मैत्रीण अलग आणि गेममध्ये वेगळी आहे. कशी? कधी एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. हं. मी बसलोय, तिला वाटलं की विशालशी आज पंगा घ्यावं. ती आली आणि मला बोलणं सुरू केलं तिने. मला राखी सुन ना, 10 साल की दोस्ती है, काय बोलतीये? तू दोस्ती गई भाड में. 10 वर्षाची मैत्री तू घालवतीयेस, काय बोललास? म्हणलं, "नाही मेरे को फरक नहीं पडता." ती बोलली आणि मग माझ्याबद्दल घाण बोलत गेली, बोलत गेली, बोलत गेली आणि मला कुठेतरी असं जाणवलं, की ही मला ट्रिगर करण्यासाठी बोलतीये, बाकी काहीच नाही. ही फक्त मला ट्रिगर करतीये आणि मी बोललो, "आज मी ट्रिगर नाही होणार, तू काही कर." आणि मग तिला राग आला, की हा ट्रिगर नाही होत आहे. मग तिने माझ्यावर पाणी घातली, मिरची घातली, हळदी घातली, जिरा पावडर घातली, सगळं झालं हं. आणि बोलला, "आज तर मी ट्रिगर होणार नाही." आणि शेवटी ती हारली आणि गेली, की ये ट्रिगर पहली बार कोई ट्रिगर नहीं हो रहा आणि त्याच्यात माझी जीत आहे, की हो. राखी कारण सावंत गेली. कारण कारण आधी तू फार असा रागिष्ट भडकत होतास वगैरे. राइट. कारण तुला आठवत असेल तर त्या शॅम्पूचा किस्सा होता. पटकलेलो मी आम्ही. भडकलेलास. तुझं ते एक हे होतं अल्फाबेट होता तो काहीतरी हरवला होता. हां, हां, त्याच्यावरून तो हां. किस्सा आलेला. तर तू खूप भडकला होतास. खूप तांडव केलास तिकडे. त्यामुळे ही गोष्ट घडली होती. कदाचित त्यामुळे ते बघून आली असेल राइट. राखी हां, आणि मग तिला वाटलं बरोबर असेल, आहे. की मला टार्गेट पहिला ह्याला करायचंय, ह्याला करायचंय, ह्याला करायचंय. राइट. त्यामध्ये तू टॉपवर असशील. टॉप वर्षी तेच बघून आले, की ह्याला ट्रिगर करणं ह्याला अँगर इश्यूज आहेत. हं. ह्याला ट्रिगर करणं खूप ईझी आहे. पण मी पण तेच शिकलोय या घरात. हं. सहनशीलता, पेशन्स या घरानेच शिकवलंय मला. क्या आणि बात मी है! तिथे बसलो आणि ती गेली बाहेर. आता झालं. मग मी अंघोळ करून आलो. 15 मिनिटं झाले त्याला आणि मी रागात बसलोय. आतून तर राग येणारच ना. मग वरून तुम्ही कंट्रोल करता त्या रागालाच. आतून राग होता आणि मी बसलो होतो आणि ती आली. मला मनात काय 10 वर्षाची मैत्रीण आहे, येऊन मला सॉरी बोलली. आली आणि बोलली, "2 चम्मच कॉफी दे ना." मैं बोला, "अभी तूने मेरे पे मिर्ची डाला, ये डाला, अभी तू कॉफी मांग रही." बोलते, "ते गेममध्ये, ही मैत्री आहे." ती तशी क्लिअर आहे. ओके. गेममध्ये मैत्री भाडमध्ये गई. पण हे सगळं बिग बॉसच्या घरामध्ये ह्या गोष्टी घडतात. मैत्री वेगळी ठेवली जाते आणि गेम वेगळा ठेवला जातो असं राखीच होतं? नाही, तसं नाही होत. कुणाशीही नाही होत. फक्त कारण राखी कारण सावंत. विशाल कसं आहे, की बाबा, "ए बाबा मला नाही आवडत तर तू, नाही मला होत. तुला नाही आवडत." सिंपल आहे. बरोबर आहे असं मला नाही आवडत, पण आहे ना तुझ्या ह्या गोष्टी आवडतात. हां, तशी फक्त राखी अशी सावंत. फक्त राखी आहे. कारण ती जिंकायसाठी नाही. मग? ती गेम अप करण्यासाठी येते. ती हां. एंटरटेनमेंट करण्यासाठी येते. तिची जिद्द ती गेमला गेमसारखं बघते, की या गेममध्ये मी विशालला टार्गेट केलं, विशालशी भांडली ती तर ते दिसणार. हा एक स्ट्राँग कंटेंडर आहे, मला ह्याच्याशी भिडायचंय. हं. ते संपलं, की माझा मित्र आहे. पण हां. तुमच्या आत ते रागच आहे आणि तुम्ही कन्फ्युज्ड आहात, की अरे, आता तर माझ्यावर हे टाकलं, आता कॉफी मागते आणि मी दिलं पण 2 चम्मच कॉफी तिला. हं. तर राखी सावंत अशी आहे. ती भिडते पण आणि ती मग तुला विचारते पण, की "अरे ऐक ना, जेवलास का? अंडी बनवू का तुझ्यासाठी? ग्लुटेन फ्री माझा आला आटा, त्याच्यामध्ये रोटी बनवून देऊ का?" तर इट्स अ 2 डिफरंट पर्सनॅलिटीज. तर तिला टॅकल करणं खूप असं इथून बरं मग राखीलाही घरामध्ये कोणावर तरी प्रेम जडलं. दुश्मन आहे म्हणून त्यांचं प्रेम जोडू दिलं नाहीस तू, असं झालं का काही? नाही, नाही, नाही. असं मग? अजिबात नाहीये. मग? असं काही माझी दुश्मनी गेमपुरती आहे. राकेश बापट असा ॲज अ माणूस मला त्याच्या बरोबर काहीच प्रॉब्लेम नाही. हां. आणि पण मला राखीचा प्रॉब्लेम होता. राकेशचं नव्हतं. राखीच होतं की नाटक करतीये. मला राकेशबद्दल काहीच नव्हतं. राखी त्याच्यावर प्रेम करते हे नाटक करते असं तुला वाटतं? हो, असं वाटलेलं. हां, खूप वाटलेलं आणि मी विचारलं पण तिला हे. हां. असं नाही की नाही राखी गेम केली ये सब मत कर. अँड शी वाज लाइक यार 80% नाटक ही है. ती स्वतः बोलली. ती स्वतः बोलली तुला ही गोष्ट? 80% नाटक है पर 20% सच्ची अच्छा लगने लग गया रे मुझे. अब मेरा बढ़ रहा है. हे तिचं वाक्य आहे. हं. आणि मी तिला बोललो, "देख, तू मेरे को सच बोल रही है. मला माहिती आहे तू खरं सांगतीये. आता तू नाटक करायला आलेली, पण तुझं ते आता इमोशनल होतंय. तू कर. तुला जसं वाटतं तसं कर. जेव्हा तुला पाहिजे मी ॲज अ फ्रेंड तुझ्या बरोबर उभा आहे." आणि ती रडायची. माझ्या कांधावर येऊन केवढ्यांदा रडली आहे आणि तिला माहीत होतं की विशाल आहे. मी स्लोली तिचा आधार बनलो त्या घरामध्ये. म्हणजे इथे राकेश बरोबर काय-काय व्हायचं तेव्हा आणि मग मी आधार होतो तिचा. तर तसं पण घडलंय त्या घरामध्ये, की "अरे यार मेरा भी सच्ची लग गया यार, मैं क्या करूँ? मैं कुछ मग नहीं कर सकता." राखीने केस कापले होते तेव्हा तर तू त्याची बोली लावली होतीस. हां? कारण मला हे ते काय? वेडेपणा वाटलं होतं. कोण मग वेडेपणा वाटला असं कोण करतं? आपल्या मैत्रिणीचे कापलेले केस त्याची बोली लावतोय घरामध्ये. कारण मैंने तिचे केस कापले. हां. ती बोलली, "पता है मेरा कितने का था बाल? 12 लाख का." तो मैं बोला, "फिर आधा काटा है तो 6 लाख का होएगा." तर प्राइस पण मला तिने सांगितलं ना. हां.
ती रडता रडता मला बोलती पता है 12 लाख के बाल थे ये. मैं बोला हा तो आधा है बचा है रुक बेचता हूँ. 6 लाख मिलेगा. तर ते ते मग तिचा सर्वात फा- जास्त बोली राकेशनेच लावली होती ना. 6 लाख. नाही करोड 7 करोड. 7 करोड. तर यार मग ती खूप तशी आहे यार खूप. मग ती जेव्हा येते ना तुफान येते, म्हणजे ती सुनामी, बरोबर टायटल दिलं तर सुनामी, ते गेम अप करते यार. म्हणजे त्याच्या आधी ना आता आम्हाला माहिती आहे की राकेश आहे, तन्वी आहे, रुचिता आहे, सगळे आहेत. पण राखी आल्यावर ना युअर ऑन युअर टोस्ट की आता काय करेल, आता काय करेल, आता काय करेल, तसं होतं. मग ती शी लिव्ह यू. म्हणजे ती आहे की चला 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 आता मी आले वाट लावणार आहे, तर तुम्ही पण आपल्या टोजवर असता. ते असतं ना इंडिया आणि झिम्बाब्वेचं मॅच, इंडिया आणि कोणाचं मॅच, इंडिया ऑस्ट्रेलिया, इंडिया पाकिस्तान, मग तुम्ही असे असताना की एक बी बॉल, तर तसे. तर ती तुम्हाला गुगली टाकते आणि तुम्ही कसं खेळता त्याच्यावर आहे. पण मग ह्या प्रेमाचं झालं. अजून एक प्रेम घडलं होतं आपल्या बिग बॉसच्या घरामध्ये. त्या प्रेमाचं काय झालं? त्याची लोकांना क्युरिओसिटी जाम आहे. कुठलं प्रेम? एक रुचिता नावाची कंटेस्टंट होती. तिचं आणि विशाल कोठियांचं प्रेम अरे असं. ते प्रेम एकदम इस प्यार को मैं क्या नाम दूं? असं मला आता म्हणावं इस लागेल. प्यार को तुम दोस्ती का नाम दो, इस प्यार को तुम कनेक्शन का नाम दो, इस प्यार को सबसे ज्यादा भरोसे का नाम दो. क्या बात है. कारण त्या घरात ना भरोसा नाही भेटत. आणि मी नेहमी सांगितलंय की एक चिमणी आहे या घरात आहे आणि तिच्या माझ्या जे झाड आहे तिच्या सावलीत तिला खूप आनंद होता आणि ती तशीच होती. खूप भांडायची सगळ्यांशी आणि माझं ऐकायची, रुचिता माझं ऐकायची, ह्याचंच कौतुक आहे मला की ती माझं ऐकतेय. हम्म. आणि काही लव लफडा, काही घाणेरडापणा नव्हता त्यात. इट्स ओन्ली टू पीपल हू ट्रस्ट इच अदर, की आम्ही एकमेकांवर भरोसा करतो म्हणून आम्ही एकमेकांचं ऐकतो. तेच आहे ते रिलेशन. ते बाहेर पण राहणार आहे. आत्ताही मला तिच्यावर तिचं माझ्यावर तेवढाच भरोसा आहे. आणि मला तिला पण माहिती आहे की ॲज अ ते मला आरबी किंवा करण बोललेला घराच्या आत, की तुम्ही ना ते डिअर जिंदगी सारखे वाटता. शाहरुख खान आणि आलिया भट्ट, तो तिला समजवतो आणि ती ऐकते. आणि तसंच आहे ते. तसंच आहे लाईफमध्ये. आणि मी तिला आत्ता पण गाईड करीन. तिला कधी लागलं तर तिच्यासाठी नाही, अनुश्रीसाठी. अनुश्रीला पण मी बोललो, की तुला लग्नाला जे लागेल ते मी उभा आहे. आणि अनुश्री रोशनला मी बोललो, की आय विल इन्व्हेस्ट इन युअर, आत्ताच बोललो, की त्यांचं एक ब्रँड आहे महान करून. आय विल इन्व्हेस्ट इन दॅट. तर सगळ्यांसाठी मी उभा राहणार आहे. सगळ्यांसाठी. तर असं माझं काहीच नाही. आय विल ऑल्वेज बी देअर. आणि हे टोळी सोडून बाकी जे आहेत ना, बाकीच्यांचं थोडं कमी, पण त्यांच्यासाठी पण मी उभा राहणार.